ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा आता थेट लाभ घेता येणार आहे। कोणतीही अट न लावता या योजनेचा लाभ त्यांना आता मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आर्थिक अशी कोणतीही अट आता नसेल आणि त्यामुळे या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे। आयुष्मान योजनेअंतर्गत सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। पहा, सरकारच्या माध्यमातून 5 मोठे निर्णय ज्येष्ठांसाठी म्हणजेच की आजी आजोबांसाठी आता घेण्यामध्ये आले। तुम्हाला माहीत असेल, गेल्या कित्येक वर्षभरापासून प्रलंबित असलेला निर्णय आता मार्गी लागला आहे। बघा, लक्षामध्ये ठेवा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय आज सरकारच्या वतीने जाहीर करण्यामध्ये आले। हो, गेल्या कित्येक वर्षभरापासून जो निर्णय पुढे सरकतच नव्हता, तोच निर्णय आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आणि केंद्र सरकारने सुद्धा आता मंजुरी दिली आहे। बघा, ज्या व्यक्तीचे किंवा म्हाताऱ्या आजी आजोबांचे वय 60 पेक्षाही जास्त आहे, बघा, अशा नागरिकांना सरकारने आनंदाचे 5 मोठे निर्णय घेतल्यामुळे आता सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरू झालं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्या व्यक्तीचे वय किंवा ज्या आजी आजोबांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशांना याचे सर्व लाभ आता मिळणार आहे। लक्षामध्ये घ्या, 5 मोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आणि यामध्ये पेन्शन योजनेचा सुद्धा समावेश आहे। म्हणजे की जर तुमचं वय 60 पेक्षाही वरती असेल तर तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून पेन्शन सुद्धा मिळणार आहे। मग आता पेन्शन मिळण्यासाठी व सरकारने कोणते निर्णय घेतले हे पाहण्यासाठी फक्त 1 मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच या ठिकाणी सांगणार आहोत। बघा, सरकारने तुम्हाला एक अर्ज करायचा सांगितला आहे, तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेच पेन्शन सुरू होणार। जर तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती 60 पेक्षा वरती असेल किंवा तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील ज्यांचं वय 60 वर्ष आहे, तर ही बातमी तुमच्यासाठीच महत्त्वाची म्हणावी लागेल। कारण की स्वतः राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब झाला आहे आणि ज्येष्ठांना आता चांगला दिलासा मिळत आहे। एक निर्णय नाही तर 5 निर्णय डायरेक्ट आता जाहीर करण्यामध्ये आले। बघा, गेल्या कित्येक वर्षाचा जो प्रश्न आहे तो आज या ठिकाणी मार्गी लागला। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेता सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज, बघा, हाडांचा येणारा कटकट आवाज, त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेऊन अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावं लागतं। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव मंजूर केला असून येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आजी आजोबांना सन्मानाने जगावे पहा यासाठी ही विशेष तरतूद आता करण्यामध्ये आली। तर मग आता नेमकं तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला नेमकं कोणता कागद या ठिकाणी लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, सर्व काही आपण आता पाहून घेऊया। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, यामधील जो काय पहिला मोठा निर्णय आणि दिलासादायक निर्णय जो की सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, आता इथून पुढे म्हाताऱ्या व्यक्तीला बघा साधा ताप आणि सर्दी किंवा या ठिकाणी खोकला जरी आला तर बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्याचा खर्च केला जाणार आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठांना जास्त त्रास सहन करावा लागणार नाही। बघा, अगदी 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही वैद्यकीय खर्च आता राज्य सरकार तुमचा उचलणार आहे। याचाच अर्थ असा आहे, आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगरसारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागायच्या त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळायला सुरुवात होणार आहे। हो, तुम्ही जर आजी आजोबा असाल किंवा तुमचं वय 60 पेक्षाही अधिक असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल। बघा, हा पहिलाच निर्णय आहे ज्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच दिलासा मिळू लागला आहे। बघा, महत्त्वाचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे।
तर मग आता बघा, आधार कार्डवर ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा राज्यामधील सुमारे 93 लाखांपेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल असे सरकारने अधिकृतरित्या सांगितलं आहे. मात्र राज्यामधील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख ज्येष्ठांना किंवा नागरिकांना या लाभापासून वंचित राहावे लागणार किंवा मुकावे लागणार. आता याचं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. तर बघा, त्यामग सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित या ठिकाणी ठेवलं आहे. या अटींमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही याची उत्सुकता आता सर्वांना लागली. लक्षामध्ये ठेवा, कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला लाभ नाही मिळणार. बघा, सरकारने काही जाचक अटी या ठिकाणी लावली आहे. म्हणजे की अटी अशा आहे ज्यामुळे 50 लाख ज्येष्ठांना याचा लाभ मिळणार नाही. बघा, आता या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी आता महत्त्वाचे आहे. कारण बघा, हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती घेणारा निर्णय आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषांमध्ये बसतील बघा, त्यांनाच येत्या काही दिवसांमध्ये या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता आता निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. बघा, दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृत अशीरित्या मान्यसुद्धा केली आहे. बघा, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल, तर सरकारने आता पुढील निर्णय पेन्शन देण्याचा घेतला आहे. हो, गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. बघा, या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये दर महिन्याला पेन्शन देण्याचा निर्णय घेतल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर उतरत्या वयावरील बघा खर्चाची मोठी चिंता आता कायमचीच मिटणार आहे असं म्हणायला आता कसलीच हरकत पडणार नाही. कारण की डायरेक्टली राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय हे घेण्यामध्ये आला आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ह्या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या पेन्शनच्या बाबत ज्या काही शंका होत्या त्या आता सर्वांना पूर्णविराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आज घेतले आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे पाहणं आता तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. हो, जर तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असेल किंवा या ठिकाणी तुमचं स्वतःचं वय जर 60पेक्षाही जास्त असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बघा, गेल्या अनेक दिवसांपासून जे निर्णय रखडले होते ते आता पूर्णपणे मार्गी लागताना दिसत असून 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जाहीर काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली निघणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठाच्या कल्याणासाठी सरकार आता कटिबद्ध असल्याचं दिसून येत असून बघा, याचे परिणाम 5 दिवसानंतर संपूर्ण राज्यभरात आणि देशभरामध्ये सुद्धा दिसू लागणार आहे. बघा, कारण की या योजनेमागं केंद्र सरकारचा सुद्धा आता हात दिसून येत आहे. आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा आता केली आहे. बघा, आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार उचलणार असल्यामुळे कोणावरही अवलंबून राहण्याची आता गरज उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधारच आता मानला जात असून येत्या काही दिवसामध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, येत्या काही दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत बघा
4,500 रुपयांचा फायदा आता म्हाताऱ्या व्यक्तींना मिळणार आहे. हा सर्व लाभ पदरामध्ये पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार आहे. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय बघा तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन किंवा मोफत उपचारांची सुविधा मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जे काही प्रोसेस सांगितली आहे ती समजून घेणं आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणं प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी व आजी आजोबांसाठी आता महत्त्वाचं ठरत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा मोफत उपचारांसाठी एक कार्ड आता काढणं कटिबद्ध सरकारने केलं आहे. हो, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला एक कार्ड काढायचं सरकारने सांगितलं आहे. या कार्डाच्या आधारावर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत मोठे कोणताही आजार असो किंवा या ठिकाणी हृदयविकारासारखे झटके असो किंवा कोणताही मोठं ऑपरेशन असो यावर आता सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आता सुविधा देणार आहे. बघा लक्षामध्ये ठेवा, भरपूर ज्येष्ठांनी हे कार्ड सुद्धा आहे, परंतु ज्यांनी हा कार्ड काढा नाही त्यांनी तात्काळ काढून घ्या. बघा सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला असून त्यातून शेतकरी कर्जमाफी आणि ज्येष्ठांची पेन्शन हे दोन्ही विषय आता मार्गी लावले जाणार आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यात मोठी पारदर्शकता आता पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आता म्हणावी लागेल. आता बघा पुढील निर्णय सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा परंतु सरकारने या लाभासाठी लक्षामध्ये ठेवा, जो पुढील महत्त्वाचा निर्णय किंवा या ठिकाणी जो सांगायचा तो या ठिकाणी सरकारने अतिशय महत्त्वाचा घातला आहे. लक्षामध्ये ठेवा, या ठिकाणी ज्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्यावर त्यांचे स्वतःचे मुले कसल्याही प्रकारे दबाव पाडू शकत नाही असा कायदा आता काढण्यामध्ये आला. आणि लक्षामध्ये ठेवा सरकारने अटीसुद्धा कडक लावली आहे. सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपयांची ठेवली आहे आणि ती आता लागू देखील केली असून खऱ्या गरजू ज्येष्ठांनाच या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे त्यांनाच या 4,500 रुपये पेन्शन योजनेचा आता लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. कारण की सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे ही योजना खऱ्या आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांनाच मिळावी याकडे सरकारचा मोठा भर आता लागलेला दिसून येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा विशेषतः महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यातील गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरणार आहे. ज्या कुटुंबामधील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात बघा त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे या योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला त्याची खरी गरज आहे अशी माहिती 5 दिवसानंतर अधिकृतरित्या स्पष्ट होईल. आता बघा येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत जाहीर सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आधार लिंकिंग कामे आत्ताच पूर्ण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही. मग आता नेमकं डॉक्युमेंट तरी काय लागणार हे देखील जाणून घेणं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. बघा तुम्हाला सर्वात प्रथम इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर तुमचं पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. बघा इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच की या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार, तुमचं आधार कार्डसुद्धा तुम्हाला लागणार, त्यानंतर पासबुकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागणार, त्यानंतर पॅन कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. बघा ह्या छोटे छोटे असे कागदपत्र आहे जे की या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे.
आणि बघा त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि त्यानंतर तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी आणि इतर अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.